नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज त्या लोकनेत्याच्या संदर्भात विमर्श आहे की ज्या लोकनेत्याच्या जीवनातला संघर्ष आणि संघर्षातून फुलवलेली ती बाग. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये अनेक प्रक्रिया सुरू होतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही भूमिका मांडली की राजाच्या घरातून राजा निर्माण न होऊ देता जनतेच्या मनातून राजा निर्माण व्हावा या उद्देशानं निर्माण केलेली ही लोकशाही. आणि लोकशाहीमध्ये कशा पद्धतीनं स्वतःचा संघर्ष निर्माण करून स्वतःच्या जीवनाचा की प्रत्येक ठिकाणी कसोटी देऊन स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं म्हणजे त्या लोकनेत्याच्या संदर्भात बोलणं आहे. मी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या संदर्भात आज बोलतोय. वास्तविक स्वरूपात मुंडे साहेब म्हणलं की आम्हाला दिसतो तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये गाजणारी त्यांची भाषणं, ती भाजपच्या संदर्भातून गावावस्ती तांड्यावर पर्यंत पोहोचणारी ती आवाज, ऊसतोड कामगारांसाठी मिळालेला तो श्वास आणि प्रत्येक ओबीसी किंवा प्रत्येक जातीतल्या प्रत्येक माणसापर्यंत मिळालेला विश्वास, अशा अनेक कंगोऱ्यांनी मुंडे साहेबांचं जीवन हे बहरलेलं होतं. अनेक राजकीय समीकरणातून आपलं अस्तित्व संपवणाऱ्या लोकांचं पुनर्जीवन, की ज्यांना या राजकीय पटलावर त्यांचं आयुष्य पूर्णपणे संपलेलं होतं. कदाचित ते राजकीय पटलावर परत पुनर्स्थापित होतील का, हाही सगळ्यात मोठा प्रश्न होता. अशा सगळ्यांना पुनर्जीवित करून जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण खेळणारे ते मुंडे साहेब, कालच त्यांचा जन्मदिवस म्हणजे त्यांची जयंती आपण साजरी केली. प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक ठिकाणी मुंडे साहेबांची आठवण येते, कारण की संघर्ष तसा त्यांचा अनुभव, त्यांची जीवनाचा जो प्रवास आहे थोडाफार माझ्या कानावर आला. कारण की एका संघटनेत काम करत असताना अनेक ठिकाणी त्यांचे जीवन प्रवासाचे दाखले, त्यांच्या कामाची जी पद्धत आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीच्या माध्यमातून फुलवलेली राजकीय बाग, अशा अनेक विषयातून मुंडे साहेबांचं वर्णन नेहमी होत राहतं. ते संघटनेचे कार्यकर्ते होते, म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, आज आपण अभाविप म्हणून त्याला ओळखतो. या अभाविपच्या माध्यमातून संघर्ष विद्यार्थी जीवनातच सुरू झाला आणि त्यावेळेसचा तर खरा विपरीत काळ होता, खरा प्रतिकूल परिस्थिती होती. वेशीला सुद्धा, संघ विचाराच्या लोकांना वेशीला सुद्धा कोणी पाणी द्यायला दिसत नव्हतं. त्यांना गावात बोलवायचं आणि त्यांचा पाहुणचार करायचा तर लांबच. अशा विपरीत परिस्थितीत सुद्धा त्या विचार बांधणी करण्याकरिता वाड्या वस्त्या गावाचे गावं भटकंती करून कुठेतरी एखादा कार्यकर्ता आपल्या विचाराचा मिळतो का, ज्याला या संदर्भातून आपली कुठेतरी त्याच्या घरी जाऊन एक घोटभर तरी पाणी पिता येईल, अशा परिस्थितीत काम करत असलेल्या या कार्यकर्त्यांनी अनेक जंग पछाडलं. अनुकूलतापेक्षा प्रतिकूलता त्यांच्या पाठीशी जास्त असायची, कारण की राजकीय परिस्थिती त्या पद्धतीने त्या भयावह परिस्थिती. आजचा काळ खूप चांगला आहे, आज विरोधकांचाही आवाज स्पष्ट बोलण्याचा आहे, पण त्यावेळेस निघालं की त्याची काय धडगत व्हायची, कशा परिस्थितीत त्याला जगावं लागत होतं, ते त्या काळातल्या संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांना चांगलं अनुभवतोय. आणि आजच्या माझ्या व्हिडिओतून त्यांना ही सगळ्या या गोष्टीचं पुनर्विलोकन होईल की कशा पद्धतीनं त्यांनी त्या संघर्षमय जीवनातून ही आज कमळाची बाग कशा पद्धतीने फुलवली. कदाचित ह्याच्या पुढे ही कमळाची बाग या पद्धतीने फुलणार नाहीत, कारण की ज्या पद्धतीचा संघर्ष, कारण की ज्या पद्धतीच्या परिस्थित्या आणून सोडल्या होत्या, ज्या पद्धतीचे अपप्रचार करून समाजामध्ये विध्वंस निर्माण करून या संघटनेला कशा पद्धतीने संपवायचं याचेच मनसुबे बांधले जात होते. त्याच मनसुब्यावर मात करत स्वतःचा विचार आणि स्वतःचा ठसा निर्माण करणारे म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे. जेव्हा संधी मिळाली तेव्हा संधीचं सोनं कसं करायचं ते म्हणजे गोपीनाथराव मुंडे. हे सारखं गोपीनाथराव म्हणत असतील तर खूप जणांच्या मनात टोचत असेल की नेहमी म्हणजे ती बखर वाङ्मयाची पद्धत त्यांनी सुरू केली. पण मित्रांनो, कर्तृत्वाला सलाम असतो. आयत्या पिठावर तर रेगोट्या कुणीही उघडं, आयतं बेसमेंट करून दिलेलं असेल तर त्याच्यावर इमारती कुणालाही बांधता येतील.
पण शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे इतकं सोपी गोष्ट नाही. आणि शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं ना, ते मुंडे साहेबांनी निश्चितपणे या जगाला किंवा कार्यकर्त्याला काळं मंत्र देऊन गेले. मिळाली संधी की त्याचं सोनं करा. आणि या सोन्याच्या परिस्थितीत आपलंही स्वतःच्या जीवनातलं संघर्ष करून सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने सुधारता येईल, सर्वसामान्याला न्याय कसा देता येईल, प्रत्येक माणसाच्या हृदयातलं स्थान कसं बनता येईल, याचं खऱ्या अर्थानं राजकीय गणित गोपीनाथरावांनी बांधलं. आणि त्यामुळे त्यांच्या या जन्मदिनी त्यांना ह्यापेक्षा चांगली आदरांजली काय असू शकते. कारण की हा खडतर प्रवास, कारण की सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अंबाजोगाई शहर मंत्रीपासून तर केंद्रीय मंत्रीपर्यंतचा, ग्रामविकास मंत्रीपर्यंतचा प्रवास ज्या पद्धतीने साहेबांनी केला, खऱ्या अर्थानं त्या प्रवासाला फक्त महाराष्ट्र, बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सलाम करतो. ज्या पद्धतीच्या केंद्रीय परिस्थित्यांमध्ये त्यांचे राजकीय गणित हे अगदी मुद्देसूद आणि व्यवस्थित बसले. आज त्या पद्धतीनं बहुजनांचा नेता, बहुजनांच्या व्यापकतेनं तो वाढलेला नेता खऱ्या अर्थानं पाहायला मिळणार नाही. आणि आज खऱ्या अर्थानं अशी कसोटी त्यावेळेस भाजपांनी खूप जणांची घडवली. खूप कार्यकर्ते असे निखरून बाहेर आले. ते म्हणतात ना, आग में जब सोना तपता तब कुंदन मन के बाहेर निकलता है. तशा कुंदनाप्रमाणे कार्यकर्ते बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या कामाचा ठसा ज्या पद्धतीने उमटवला ना समाजात, त्याचीच परिणिती आहे की आज ज्या पद्धतीचा सबका साथ सबका विकास म्हणून मूळ मंत्र देऊन सगळ्या प्रत्येक गल्लीपर्यंत पोहोचलेले भाजप, त्यावेळेस वेशीला सुद्धा कोणी पाणी देत नव्हतं. ही खऱ्या अर्थानं ही जी कष्ट उपसले, जी काही परिस्थिती निर्माण केली, या कार्यकर्त्यांच्या आहुत्यामुळे, या कार्यकर्त्यांच्या विचार संघर्षामुळे ही सगळ्या चांगल्या दिवसाची फलितं आज कार्यकर्त्यांना चाखायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं अशा संघर्षमय जीवनाचा जो प्रवास, या पद्धतीचं मोदीजींचं वाक्य असतं ना, की घराणेशाहीतून कार्यकर्ता जन्माला येऊ नये, कार्यकर्त्यातून नेता जन्माला यावा. तर ह्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीची भूमिका समाज पटलावर मांडली गेली आणि प्रत्येकाच्या विषयाशी खरे आधारवड निर्माण करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं गोपीनाथराव सारख्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक ठिकाणी केला. आज कोणीही जाऊ, कसलाही जाऊ, त्यांना आपलंसं करून आपल्या विश्वासात घेऊन त्याला सामाजिक परिस्थितीमध्ये वर आणण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टींचं विवेचन करण्याच्या मागे एक आहे की ज्या परत परिस्थित्या बदलल्या आणि ज्या पद्धतीने राजकारणाची भूमिका बदलत चालल्यात ना, त्या भूमिका बदलत जाण्याच्या मागे सगळ्यात मोठी ती खंत आहे की आम्ही केलेल्या त्यागाचं आणि आम्ही केलेल्या समर्पणाचं खऱ्या अर्थाने या कार्यकर्त्यांना आता कसलंही कमक राहिलेलं. मस्त मवाल पद्धतीनं चालणारी ही व्यवस्था आहे. त्यांना वाटतंय की सगळ्या अर्थाने, सगळ्या परिस्थितीनं आम्हाला सगळं जपलं गेलंय, परंतु बाबा, हे फक्त तुम्हाला आज जे आयतं मिळालंय ना, ते आयतं या पद्धतीच्या संघर्षातून मिळालेलं आहे. जेव्हा 2 वेळच्या पोटाची खळगी भरणं सुद्धा शक्य नव्हतं, समाजात विचार पेरणं तर लांब, 2 वेळची पोटाची खळगी भरणं सुद्धा शक्य नव्हतं. कारण की तुम्ही या विचारानं काम प्रेरित आहात हे समजलं की तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या जागा, तुमच्याकडून किराणा दुकानवाला तुम्हाला माल द्यायला तयार नव्हता, लॉन्ड्रीवाला तुमचे कपडे इस्त्री करून द्यायला तयार नव्हता, रस्त्यावर जे चप्पल शिवतात ना, ते चप्पल सुद्धा तुमची शिवायला तयार नव्हता. कारण की लोकांचा धाक त्या पद्धतीने होता. आणि त्या धाकावर सगळी मात करून या समाज भूमिकेत आज आम्ही जे आनंदमयी जीवन जगतोय, आनंद पद्धतीने विचार मांडतोय, आनंदाने जी काही आपली भूमिका समाज पटलावर आणण्याचा प्रयत्न करतोय ना, याच्या मागे फक्त एकच विश्वास आहे. तो विश्वास म्हणजे खऱ्या अर्थानं या लोकांनी केलेला तो त्याग आणि ह्यांनी केलेले ते परिश्रम, कसलीही कुव्यवस्था न पाहता अशा पद्धतीने अनेकांना, आणि आज खऱ्या अर्थानं ओबीसींना या सगळ्या गोष्टींची आठवण येते. ओबीसीने त्यांना प्रत्येक ठिकाणी उणीव वाटते, कारण की त्यांच्या पाठीवर असा भक्कमपणे हात ठेवणारा नेता आज समाजात अस्तित्वात नाही. काय परिस्थित्या झाल्यात, काय समाजाची विचित्र अवस्था झाली आहे, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहताय. कशा पद्धतीनं विटीस धरून सर्व एकमेकाला
कुरघोड्याकडून आपल्या पद्धतीची सत्ता समीकरण तयार करण्याचा प्रयत्न समाजात चालू आहे. या सगळ्या गोष्टीला जर खऱ्या अर्थानं मात द्यायची असेल तर ज्यांनी ज्यांनी गोपीनाथराव मुंडे साहेबांचा परिस्पर्श झालेला आहे, त्यांनी या सगळ्या नेतृत्व गुणाचे छटा पाहिलेल्या आहेत ना, त्यांनी खरं अंग झटकून कामाला लागावं आणि खऱ्या अर्थानं जो सामाजिक विकास आणि सामाजिक परिस्थिती म्हणून बहुजनांचा नेता म्हणून जी ओळख मुंडे साहेबांनी मिळवलेली, त्याच पद्धतीनं त्याच पावलावर पाऊल देऊन जर समाज चित्र बदलता आलं आणि सामाजिक परिस्थितीमध्ये सुटकेचा श्वास ज्या पद्धतीने आज घेतोय त्या पद्धतीचा जर श्वास पुन्हा निर्माण करता आला ना, तर ह्याच्यापेक्षा मोठी आदरांजली गोपीनाथराव मुंडेंना दुसरी कोणती नाही. नमस्कार.